हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउजची डिझाइन शेअर करणार आहे। बऱ्याचदा आपल्याला त्याच डिझाइन बघून कंटाळा येतो, काहीतरी वेगळी पण सिंपल दिसणारी झटपट होणारी अशी ब्लाउजची डिझाइन हवी असते। सो आज मी तुम्हाला खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाइन सांगणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण ब्लाउज डिझाइनची मी तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाइन सहज बनवता येईल। आणि याची पद्धत इतकी सोपी आहे की बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाउज डिझाइन बनवणं खूपच सोपं जाईल। ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छान ब्लाउज डिझाइन तुम्हाला बनवणं खूपच सोपं जाईल। ठीक आहे, तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस आणि बाहीला काट लावल्यानंतर एवढाच काट उरलेला आहे। सो खूप सुंदर असं कलर कॉम्बिनेशन आहे आणि आता आपण एकदम छोटासा काट वापरून छान अशी डिझाइन बनवणार आहोत। तर सगळ्यात आधी आता मी तुम्हाला हा जो काही बॅक पार्ट आहे ते याचं मेजरमेंट सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाइनसाठी कटिंग स्टिचिंग कशी करावी तर हे सहजच लक्षात यावं यासाठी। तर बघा हा जो काही ब्लाउज आहे तर त्या ब्लाउजची जी काही उंची आहे तर ती आहे 12.5 इंच, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण 13.5 इंचाला इथे मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर आपण इथे टाकलेला आहे गळा रुंदी आणि शोल्डर, तर 2.5 इंच गळा रुंदी आणि 3 इंच शोल्डर, असं टोटल 5.5 इंच। आणि याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपण इथे 5.5 इंचाचा घेतलेला आहे। त्याचबरोबर 1.5 ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे। इथून घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन, तुम्हाला जेवढं घ्यायचं असेल तेवढं। तर अशा पद्धतीने 9.5 ला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे। आता गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती सगळ्यात आधी आपण अस्तरच्या बॅक पार्टवर करणार आहोत। तर बघा मग तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये तुम्हाला 1/2 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं आहे। तर बघा मग मी इथे 1/2 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करून डायरेक्टच मार्किंग करणार आहे, जेणेकरून ते तुम्हाला समजायला सोपं जाईल। आणि 1/2 इंच आपण एक्स्ट्रा घेत असतो तर ते यासाठी कारण 1/2 इंच आपलं शोल्डर मध्ये जात असतं त्यामुळे। ठीक आहे, तर बघा मग मी इथे 10 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। आता आपल्याला खालच्या साईडला 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग करायची आहे आणि वरच्या साईडला तर आपण ऑलरेडी 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग केलेलीच आहे। तर बघा मग इथे 2.5 इंचाला मार्किंग करून पट्टीच्या सहाय्याने सगळ्यात आधी आपल्याला हा बॉक्स इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे। तर ही आपली बेसिक स्टेप आहे, तुमचा गळा कुठलाही असो सगळ्यात आधी आपल्याला हा बॉक्स ड्रॉ करावा लागतो। त्यानंतर आता इथे मी मार्किंग करत आहे ती म्हणजे मटका गळ्याची। तर बघा ह्या पद्धतीने मटका गळ्याचा शेप आपण इथे ड्रॉ करून घेऊयात। तर बघा मग ह्या पद्धतीने एकदम परफेक्ट असा मटका गळ्याचा शेप आपण ड्रॉ केला। आता जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच इथे आपण कटिंग करून घेऊयात। आणि हा जो काही गळा आहे तर हा आपण कॅनव्हास पेपर न लावता बनवणार आहोत। जर कॅनव्हास पेपर लावून बनवायचा असेल तर त्याचे सुद्धा मी याआधी बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहेत। तर या पद्धतीने गळ्याची मार्किंग इथे कंप्लीट झालेली आहे। तर सगळ्यात आधी आता आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे। तर बघा मग सगळ्यात आधी इथे आपल्याला जो काही आपला ब्लाउजचा बॅक पार्ट आहे तर तो सरळ ठेवायचा आहे बघा ह्या पद्धतीने, आणि त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट ठेवायचा आहे। आता हा अशा पद्धतीने ठेवल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला मध्यभागी एक पिन लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर दोन्ही साईडच्या शोल्डरला एक एक पिना लावायच्या आहे, म्हणजे स्टिचिंग करणं आपल्याला इझी जावं यासाठी, तिरकं वगैरे व्हायला नको। त्याचबरोबर आता आपल्याला इथे गळारुंदी सुद्धा एकदम मोजून घ्यायची, जेणेकरून आपली गळारुंदी स्प्रेड होऊन शोल्डर उतरायला नको। आणि बघा ह्या पद्धतीने गळ्याच्या साईडने साधारणतः आपल्याला 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवत इथे टीप टाकून घ्यायची आहे। जर तुम्हाला कॅनव्हास पेपर लावून मटका गळा बनवायचा असेल तर तुम्ही तसा बनवू शकतात, पण बघा ह्या पद्धतीने तुम्ही बिना कॅनव्हासचा सुद्धा एकदम प्रॉपर असा फिनिशिंग सहित मटका गळा सहजच बनवू शकतात। अजून महत्त्वाचं म्हणजे मार्जिन कमी जास्त व्हायला नको याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे। त्याचबरोबर आपला हा अस्तरचा पार्ट सुद्धा हलायला नको। तर बघा मग प्रॉपर फिनिशिंग सहित गळ्याच्या साईडला आपण इथे टीप टाकून घेतली। त्यानंतर लगेचच आपण इथे कमरेच्या साईडला साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारून घेऊयात।
या स्टेपमुळे काय होईल की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही आपल्या इथे सोबतच फिनिशिंग सहित रेडी होईल। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, कमरेच्या साईडचा आणि गळ्याच्या मध्ये जो काही एक्स्ट्राचा मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाउज पीसचा कपडा आहे तर तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे। तर बघा कमरेच्या साईडचा करून घेतला तर लगेचच आपण गळ्याच्या मधला सुद्धा इथे कट करून घेऊयात। कट करताना कुठेही एक्स्ट्राचं मार्जिन वगैरे आपल्याला इथे ठेवायचं नाहीये, हा पॉइंट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे। जेवढा आपला अस्तर आहे बरोबर त्याच लेवलमध्ये आपल्याला ठेवायचं आहे, ठीक आहे। त्यानंतर गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी व्हावा यासाठी। त्याचबरोबर कट्स मारताना ब्लाउजला कुठेही एक्स्ट्राचा कट जाणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे। आणि बघा मग ह्या पद्धतीने आपल्याला हा बॅक पार्ट इथे सरळ करून घ्यायचा आहे। तर तो व्यवस्थित काळजीपूर्वक करायचा आहे आणि कमरेच्या साईडला आणि गळ्याच्या साईडला व्यवस्थित प्रेस करून सेट करून घ्यायचा। आणि त्यानंतर आता सगळ्यात आधी आपल्याला गळ्याच्या साईडला इथे द्यायची आहे दाबटीप। तर बघा मग इथे दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला अस्तरचा जो काही आतला कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको। तर फिनिशिंग साठीची ही खूपच महत्त्वाची टिप आहे, तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे जेणेकरून तुमची फिनिशिंग व्यवस्थित येईल। कारण बऱ्याचदा आपण नुसतंच ब्लाउज शिवतो पण फिनिशिंग व्यवस्थित येत नाही। सो ही संपूर्ण डिझाईन बनवता बनवता मी तुम्हाला ज्या काही टिप्स अँड ट्रिक्स सांगत आहे तर त्या तुम्ही नक्कीच फॉलो करा, ठीक आहे। तर बघा गळ्याच्या साईडला आता इथे दाबटीप देऊन झाल्यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा इथे दाबटीप देऊन घेऊयात आणि इथे सुद्धा आपल्याला अस्तरचा आतला कपडा वरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे, ठीक आहे। तर बघा मग व्यवस्थित इथे दाबटीप देऊन घेऊयात। आणि जर तुम्ही कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन डिझाईन्स बघायला मिळतील। त्याचबरोबर संपूर्ण ब्लाउजचं कटिंग, स्टिचिंग, फिटिंग, टिप्स अँड ट्रिक्स सहित खूप छान छान अशा व्हिडिओ नक्कीच बघायला मिळतील, जेणेकरून तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल, ठीक आहे। आणि बघा आता यानंतर आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक इथे एकमेकाला जोडून घेऊयात। आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन इथे आपल्याला पकडायचं आहे। त्याचबरोबर कुठेही गोळा होणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे। कारण बऱ्याचदा काय होतं की आपण जास्त मार्जिन पकडतो आणि मग आपल्याला फिटिंग नंतर मार्जिन कमी राहतं, सो तसं होऊ देऊ नका, ठीक आहे। तर बघा मग इथे प्रॉपर फिनिशिंग सहित आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घेतलं। आता हे जोडून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचा ब्लाउज पीसचा कपडा आहे तर तो इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि हा कट करून आपल्याला परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा आहे। कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे की अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो। म्हणूनच मग काय करायचं, सगळ्यात आधी गळा झाल्यावर ह्या पद्धतीने जोडून एक्स्ट्राचं कट करायचं पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी। तर बघा परफेक्ट असा बॅक पार्ट रेडी झाला। त्यानंतर आता घडी घालून सेंटरला आधी आपण एक मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर हा जो काही काट आहे तर तो इथे आपल्याला घ्यायचा आहे। तर हे डिस्टन्स किती आहे तर ते मी मोजून घेतलं तर ते जवळजवळ 3.25 ते 3.5 इंच आहे। आता बघा इथे कॅनव्हास पेपर घेतला तर हा पेपर कॅनव्हास आहे। कॅनव्हास पेपर मध्ये पण बरेचसे प्रकार असतात, तर शक्यतो डिझाईनसाठी आपण पेपर कॅनव्हास यूज करतो। आणि खाली जेवढा काही आपला डिस्टन्स आहे ना तर त्याला मार्किंग करायची आणि त्याचं परत निम्म्याला एक मार्किंग करून घ्यायची, ठीक आहे। आणि हे जे काही आडवं आहे ना तर सगळ्यात आधी लाईन ड्रॉ करून घेऊयात बघा। आणि मध्यभागी जी काही मार्किंग केलेली आहे तर तिथून 1 ते 1.25 इंचाला एक मार्किंग करायची आहे। आणि त्यानंतर बघा पट्टीच्या सहाय्याने ह्या पद्धतीने शंकरपाळ्याचा शेप ड्रॉ करायचा। आता तीच मार्किंग दुसऱ्या साईडला फेंट दिसते तर ती फक्त मार्क करून डार्क करायची, जेणेकरून सेंटर पासून दोन्ही साईडला सेम मार्किंग होईल आणि आपलं पॅचेस डिझाईन तिरकी व्हायला नको यासाठी, ठीक आहे। आता हे कटही करून घेतलं आणि आता ते व्यवस्थित इथे बसतंय का तर ते चेक करायचं एकदा। आणि त्यानंतर काय करायचं, जो काही आपला काट आहे ना तर त्याच्या आतल्या साईडने आपल्याला हे लावून घ्यायचं आहे, म्हणजे काट उलटा ठेवायचा आहे। आणि बघा ह्या पद्धतीने कडेकडेने आपल्याला टीप मारून घ्यायची आहे। आता ही टीप जेवढं शक्य आहे तेवढं कडेने मारायची आहे, ठीक आहे। आता बघा हे इथे लावून घेतल्यानंतर जे काही एक्स्ट्राचा काट आहे तर तो सगळा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे। आणि बघा चौकोन किंवा शंकरपाळ्याच्या शेप मध्ये आपला हा आकार इथे तयार झालेला आहे। आता हा जो काही शेप आहे तर हा बरोबर सेंटरला आपल्याला इथे लावायचा आहे। तर बघा बरोबर मध्यभागी मी इथे ठेवलेला आहे आणि इथे आता कडेकडेने एक टीप टाकून घेऊयात, जेणेकरून हा छोटासा पॅच इथे आपल्या बॅक पार्टला व्यवस्थित लागला जावा यासाठी, ठीक आहे। तर बघा मग व्यवस्थित काळजीपूर्वक इथे टीप टाकून घेतली, कुठेही गोळा झालेला नाही, एकदम प्रॉपर लागलं गेलेला आहे। आता हा छोटासा पॅच लावून झाल्यानंतर पुढे काय करायचं आहे आपल्याला, सगळ्यात आधी बॅक साईडला टक्स टाकायचे। तर सेंटर पासून 4.5 आणि उभं 4 इंचच्या टक्सची मार्किंग मी इथे करून घेतलेली आहे।
आणि आता ही जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावर ह्या पद्धतीने फोल्ड करून अर्धा इंच एवढं मार्जिन पकडत तिरका टक्स आपल्याला इथे टाकायचा आहे. बॅक टक्सला नेहमी डबल टिप द्यायची, त्याचबरोबर स्टार्टिंगला एंडिंगला डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक करायचा, जेणेकरून तिथली शिलाई लवकर निघण्याचे चान्सेस राहणार नाही. याचाच अर्थ आपला ब्लाऊज सुद्धा लवकर खराब व्हायला नको यासाठी. ठीक आहे, सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपण इथे टक्स टाकून घेऊयात आणि इथे सुद्धा बघा डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक करून घेतलेला आहे. तर बघा मग फायनली अशा पद्धतीने दोन्ही साईडनी प्रॉपर फिनिशिंगचे टक्स टाकले गेलेले आहेत. आता मी इथे गोल्डन कलरची एक लेस घेतलेली आहे, तर ती बघा फक्त खालच्या शेपला इथे लावते आणि कानाकोपऱ्यावर व्यवस्थित लेस फोल्ड करायची आहे. हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे, कारण बऱ्याचदा आपल्याला लेस कशी लावावी हेच समजत नाही आणि त्यामुळे मग काय होतं की आपलं सगळं फिनिशिंग बिघडतं. सो तसं होऊ देऊ नका. आणि बघा ह्या लेसला मी इथे डबल टिप सुद्धा दिलेला आहे, जेणेकरून ती लेस पॅक लागली जाईल. ठीक आहे, आता खालच्या साईडने लावून झाल्यानंतर आता वरच्या साईडने मी लावायला इथे सुरुवात करते. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा कस्टमरच्या चॉईसनुसार कुठलीही लेस यूज करू शकतात, पण मी इथे गोल्डन कलरची ट्रेंडिंग अशी ही लेस घेतलेली आहे. आता बघा गळ्याच्या कडेकडेने लावत लावत यायचं आहे बरोबर मध्यभागी, जिथे आपण तो पॅच लावलेला आहे ना तिथे आलं की बघा बरोबर व्यवस्थित फोल्ड करून खालच्या साईडने लावायचं आहे. म्हणजे त्या शेप जो काही शेप आहे ना त्याला मॅच करायचा आहे, कारण की हा जो काही आकार आपण इथे पॅच लावलेला आहे छोटासा, तर त्याला फक्त खालच्या साईडने लावलं होतं. त्यानंतर बघा तिथून कंटिन्यू आता खाली आपल्याला कमरेच्या साईडने ही लेस लावायची आहे. तर बघा बऱ्याचदा काय होतं की साडीला एका साईडने काट असतो आणि तो आपण बाहीला घेतला की काट उरतच नाही. मग आपल्याला अशा वेळेस कशी डिझाईन बनवावी हे सुचत नाही. तर अशी छोट्याशा काटापासून छान असा पॅच बनवून तुम्ही खूप सुंदर अशी डिझाईन नक्कीच बनवू शकता. आणि महत्वाचं म्हणजे बघा ह्या लेसला मी डबल टिप दिलेली आहे. ऍक्च्युली मी नेहमीच सांगत असते तुमची लेस जाड बारीक कशीही असो शक्यतो डबल टिप देत चालायची. त्याचे 2-3 फायदे आहे. महत्वाचं म्हणजे तुमची लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही आणि त्यामुळे फिनिशिंग सुद्धा खूप छान येते. त्यामुळे आवर्जून आठवणीने डबल टिप द्यायची आहे. तर बघा सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपण ती लेस इथे लावून घेत आहोत आणि इथे तर कमरेच्या साईडनेच आता आपण लावायला सुरुवात केलेली आहे. आणि हा जो काही पॅच आहे ना तर तिथे व्यवस्थित असं कानाकोपऱ्यावर फोल्ड करूनच लावायचं आहे, म्हणजे शेप आपल्याला हवा आहे तसाच येईल आणि फिनिशिंग सुद्धा छान यावी यासाठी. ठीक आहे, तर बघा मग इथे ही लेस लागली गेलेली आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे आता इथे सुद्धा आपण लेसला डबल टिप देऊनच घेणार आहोत. ठीक आहे, तर बघा मग अशा पद्धतीने मटका गळ्यावर एकदम छोटासा काठाचा पॅच बनवून आपण इथे छान अशी ही डिझाईन बनवून घेतलेली आहे. आता यानंतर पुढची स्टेप आहे ती म्हणजे इथे आपल्याला हे लटकन लावायचे आहेत, त्याचबरोबर म्हणजे नॉट लावायची आधी. तर मी गोल्डन रेडीमेड नॉट घेतलेली आहे. एका ब्लाउज साठी 1 मीटर नॉट सफिशियंट असते, म्हणजे अर्धा इंच सेंटर पासून कट करता येईल. आणि गळ्याच्या मध्ये जो काही ब्लाउज पीसचा कपडा होता तर तो इथे आपण फॅब्रिक पासून लटकन बनवण्यासाठी घेतलेला आहे. तर बघा हे जे काही लटकन आहे ना त्याची पद्धत खरंच खूप सोपी आहे, तुमच्या लक्षातच येईल. फक्त 2 सेम चौकोन इथे तयार केलेले आहेत आणि बघा असं फोल्ड करून कडेने टिप टाकून घ्यायची आहे. कंटिन्यू दोन्हीही करूयात आपण लगेचच. आणि खरं तर ना या फॅब्रिकच्या लटकनमुळे तर ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येतं. बऱ्याच कस्टमरला हे लटकन आवडतं, सो असं तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. जर कस्टमरला रेडीमेड हवं असेल तर तुम्ही रेडीमेड सुद्धा लावू शकतात, बट जर कस्टमरला असं कपड्यापासून हवं असेल तर असं नक्कीच बनवून देऊ शकता. त्यानंतर बघा ह्या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला त्यामध्ये ही नॉट टाकायची आहे आणि पुन्हा फोल्ड करून इथून इथपर्यंत टिप टाकायची आहे. टिप स्टार्टिंग एंडिंगला व्यवस्थित लॉक करायचं आणि एक्स्ट्राचं कट करून हे सरळ करायचं. तर बघा किती सुंदर असं फुलाच्या पाकळीसारखं आपलं हे लटकन तयार झालेलं आहे. आणि मी म्हटलंच होतं किती छान असं दिसतंय आणि याची पद्धत खूप सोपी आहे. सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडचं लटकन सुद्धा इथे बनवून घेतलेलं आहे. आणि आता बघा इथून सेंटर पासून कट करून आपण हे ब्लाउजला लावून घेऊयात. तर बघा मग आपल्याला शोल्डर पासून खाली साधारणतः 2.5 ते 3 इंच खाली नॉट लावायची असते. हा पॉइंट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, तर तुम्ही तो लक्षात राहू द्या. ठीक आहे, आणि डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक सुद्धा करून घ्यायचा. आता एक साईडने लावून झाल्यावर तीच मार्किंग आपल्याला दुसऱ्या साईडला करायची, जेणेकरून दोन्ही पण नॉट व्यवस्थित एकाच लेवलमध्ये लागले जावेत यासाठी. तर बघा मग ह्या पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपण नॉट लावून घेतलेले आहे आणि इथे सुद्धा डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक केलेले आहे. ठीक आहे, तर बघा मग अशा पद्धतीने फायनली दोन्ही साईडने लावून झालेले आहे नॉट. आणि आता मी ते तुम्हाला बांधून दाखवते.
तर तुम्हाला म्हणजे कस्टमर किती लूज हवं आहे, किती टाईट हवं आहे त्यावरती डिपेंड आहे. पण फॅब्रिकचे लटकन खूप छान तयार झालेले आहेत बघा. आणि खरं तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्या ह्या बॅकनेक डिझाईनला खूप सुंदर असं लुक आलेलं आहे. त्याचबरोबर इथे सेंटरला पॅच, छोटंसं बटन, छोटंसं पॅच असं तुम्ही तुमच्या आवडीनुसार काहीही ठेवू शकतात. तर बघा मग फायनली अशा पद्धतीने मटका गळ्यावर एकदम छोटासा काठाचा पॅच बनवून आपण खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग आणि खरं तर ब्लाउजला खूप छान अशी लुक येणारी ब्लाउज डिझाईन इथे बनवून घेतलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला अशी डिझाईन सहज बनवता येईल आणि घातल्यानंतर सुद्धा खरं तर ब्लाउज खूप छान दिसणार आहे. सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग मटका गळ्याची ब्लाउज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे. तर बघा मग नक्कीच तुम्हाला आज मी जे शिकवलेलं आहे ते लक्षात आलं असेल. ऍक्च्युली मी तुम्हाला ही संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीचं कटिंग आणि स्टिचिंग करणं खूपच सोपं जावं. सो मी ज्या काही टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहेत तर त्या नक्की फॉलो करून बघा. आणि यामध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.